सोयाबीनला भाव नाही त्यामुळे लोक चिडल्यात असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। लोकसभेला फटका बसल्यानंतर सचिवांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली। सोयाबीन विषयी सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या सूचना मी दिल्या असे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। सत्य लपून ठेवता येत नाही असे उद्धव ठाकरे बोलले। सोयाबीनला भाव नाहीच आहे, पण मंत्रालयात बैठक झाली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अशी माझी माहिती आहे। कोण कोण हजर होते ते पण मला कळले आणि त्यांनी असं सांगितलं की आता अंगावरती यायला लागले, सगळं लोक चिडलेत, लोकसभेमध्ये फटका पडलाच आहे, पुन्हा पडू नये म्हणून तुम्ही आता एक काम करा, तुम्ही जरा पॉझिटिव्ह नरेटिव्ह म्हणजे काय की सोयाबीनची खरेदी झालेली आहे, शेतकरी आनंदामध्ये आहे, हे विरोधक जे बोलतात ते खोटं बोलतायत, जरा तुम्ही असं वातावरण तयार करा की जेणेकरून एक साधारणतः शेतकऱ्यांना असं वाटायला लागेल की कुठेतरी खरेदी सुरू झालेली आहे। म्हटलं करूच दे त्यांना, कारण सत्य जे आहे ते लपून ठेवता येत नाही।